जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM सेकंड सेमिस्टर 4 2019 क्रेडिट पॅटर्नच्या रिसेंट ॲडव्हान्सेस इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन होऊ शकता, जिथे तुम्हाला परीक्षेबाबतच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट या आपणास दिल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया आपण की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाकूया. विद्यार्थी मित्रांनो, रिसेंट ॲडव्हान्सेस इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाचा पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा सर्व लँग्वेजमधून तुम्हाला बघायला भेटणार आहे. जर तुम्हाला इंग्लिश मीडियममधून द्यायचा तर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये देऊ शकता. जर तुम्हाला मराठी मीडियममधून द्यायचा असेल तर मराठी मीडियममधून तुम्ही पेपर देऊ शकता. यासाठीचा जो काही क्वेश्चन पेपर असणार आहे तो एकूण 60 मार्काचा असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला पासिंगला 24 मार्क किमान पाहिजे आहे. पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम स्लॉट दिलेला आहे. यामध्ये परीक्षेपूर्वी म्हणजे उत्तर लिहिण्यापूर्वी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे, ते काळजीपूर्वक बघा. नंबर 1 इन्स्ट्रक्शन आहे, क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. ओके, म्हणजे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 6 हा कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड ते क्वेश्चन नंबर 5 यामध्ये टोटल 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील कोणतेही 3च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत आणि राईट साईडला जे काही फिगर दिसत आहे त्या तुमचे मार्क्स इंडिकेट करणाऱ्या आहेत. क्वेश्चन तुम्हाला टोटल 6 विचारले जातील. त्यापैकी पहिला क्वेश्चन हा MCQ असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला किमान 8 MCQ दिले जातील. त्यापैकी फक्त 6 MCQचे उत्तरं तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. बट तुम्ही 8च्या 8 जरी लिहिले तर कोणतेही 6 जे काही प्रश्न बरोबर आहेत ते ग्राह्य धरले जातील. यासाठी तुम्हाला 6 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे प्रत्येकी ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, ज्यासाठी प्रत्येक ब्रॉड क्वेश्चनला 14 मार्क्स आहे आणि तुम्हाला इथे फक्त 3च प्रश्न सॉल्व करायचे आहे. म्हणजे 14 त्रिक 42 मार्कासाठीचा क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 6 हा शॉर्ट नोट्स येणार आहे, ज्यामध्ये 4 किंवा 5 शॉर्ट नोट्स देतील. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची आहेत. एका शॉर्ट नोट्सला 6 मार्क्स आहे. 2 इंची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 12 मार्क्सपैकी मार्क भेटून जातील. या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 1 6 मार्क्स आहे. क्वेश्चन सेकंड ते फिफ्थ तुम्हाला एकूण 42 मार्क भेटणार आहे आणि क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला 12 मार्कासाठी आहे. 42 आणि 12 54 आणि 54 आणि 6 60 मार्कासाठीचा असा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. यामध्ये तुम्ही सर्वचे सर्व प्रश्न सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे पडतील. इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाकूया. मी इथे फक्त तुम्हाला समोर दाखवले म्हणून तेवढेच क्वेश्चन्स येतील असे काही नाही, तर मी काही एक्सप्लेनेशन करून पण तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट इज मीन बाय चेंज मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन इन डिटेल्स द प्रिन्सिपल ऑफ चेंज मॅनेजमेंट. ओके, म्हणजे बदल व्यवस्थापन म्हणजे काय, बदल व्यवस्थापनाची तत्वे तपशीलवार सांगा. कधीकधी प्रिन्सिपल्स ऑफ चेंज मॅनेजमेंट या नावाने तुम्हाला शॉर्ट नोट्स पण विचारली जाऊ शकते. आता आणखीन कोणकोणते प्रश्न यावर वेगवेगळ्या अर्थाने विचारले जातील, तर दुसरा प्रश्न आहे डिफाईन द टर्म अँड मिनिंग ऑफ चेंज मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन इन डिटेल्स द सिग्निफिकन्स ऑफ चेंज मॅनेजमेंट. म्हणजे अगोदरच्या याच्यात तुम्हाला प्रिन्सिपल्स विचारले, दुसऱ्या याच्यात तुम्हाला सिग्निफिकन्स विचारले, तर तिसऱ्या याच्यात तुम्हाला फीचर्स पण विचारलेले आहेत. तर त्याच्याकरता तुम्ही डेफिनेटली करून ठेवा की चेंज मॅनेजमेंट, त्याचं इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन, त्यानंतर त्याचे फीचर्स, त्याचे प्रिन्सिपल्स आणि त्याचे सिग्निफिकन्स, हे 3 महत्त्वाचे प्रश्न तुम्ही निश्चित करून ठेवा. हे शॉर्ट नोट्सला तरी येतील, नाही तर ब्रॉड क्वेश्चनला तरी येणारच आहे. म्हणजे बदल व्यवस्थापनाचा अर्थ सांगून बदल व्यवस्थापनाचे महत्त्व तपशीलवार सांगा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज मीन बाय चेंज मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन इन डिटेल्स द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ मॅनेजिंग चेंज. बदल व्यवस्थापन म्हणजे काय आणि बदल व्यवस्थापित करण्याच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे तपशीलवार स्पष्टीकरण करा किंवा वर्णन करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये येणारा महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न कोणता आहे, तो म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ कस्टमर सेंट्रिक अप्रोच अँड एक्सप्लेन इन डिटेल्स द कस्टमर सेंट्रिक स्ट्रॅटेजीज. बघा,
यात इथे ग्राहक केंद्रित दृष्टिकोन परिभाषित करायचा आहे आणि ग्राहक केंद्र धोरणाचे तपशीलवार वर्णन करायचे आहे. म्हणजे इथे जसं मगाशी आपण चेंज मॅनेजमेंटची डेफिनेशन बघितली त्याच पद्धतीने तुम्ही कस्टमर सेंट्रिक ॲप्रोच या नावाचा जो काही भाग दिलेला आहे त्याचं इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन तुमचं तोंडपाठ असायला हवं. त्यानंतर यावरच आधारित दुसरा प्रश्न कोणता आहे तर व्हॉट इज मीन बाय कस्टमर सेंट्रिक ॲप्रोच अँड एक्सप्लेन इन डिटेल द चॅलेंजेस ऑफ बिकमिंग अ कस्टमर सेंट्रिक कंपनी. बघा, ग्राहक केंद्रित दृष्टिकोनाचा अर्थ काय आहे ते सांगून ग्राहक केंद्रित कंपनी बनण्याचा आव्हानाचे तपशीलवार वर्णन करा. हा प्रश्न तुम्हाला कधीकधी शॉर्ट नोट्सला पण विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ कस्टमर सेंट्रिक कंपनी अँड एक्सप्लेन इन डिटेल्स द वे टू मेजर द सक्सेस ऑफ कस्टमर सेंट्रिक कंपनी. म्हणजे ग्राहक केंद्रित कंपनीची व्याख्या द्या आणि ग्राहक केंद्रित कंपनीचे यश मोजण्याचे मार्ग तपशीलवार स्पष्ट करा. म्हणजे इथे वे टू मेजर्स द सक्सेस ऑफ कस्टमर सेंट्रिक कंपनी या नावाने तुम्हाला शॉर्ट नोट्स पण विचारली जाऊ शकते आणि हा प्रश्न ब्रॉड क्वेश्चनला पण विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे स्टेट द मिनिंग ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन इन डिटेल्स द सिग्निफिकन्स ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट. ओके, म्हणजे जागतिक व्यवस्थापनाचा अर्थ सांगून जागतिक व्यवस्थापनाचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट करायचे आहे. इथे कदाचित ग्लोबल मॅनेजमेंट किंवा सिग्निफिकन्स ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट या नावाने शॉर्ट नोट्स येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मेजर अँड ॲक्विजिशन. ओके, या बाबतीत तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन शॉर्ट नोट्स वेगवेगळ्या अर्थाने विचारलेले आहे, वेगवेगळ्या फिरून प्रश्न विचारलेले आहे. यामध्ये आहे एक्सप्लेन इन डिटेल्स द करंट ट्रेंड्स इन ॲक्विजिशन अँड मर्जर्स ऑन नॅशनल अँड इंटरनॅशनल सेनेरिओ. म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरील संपादन आणि विलिनीकरणातील सध्याच्या ट्रेंड्सचे तपशीलवार स्पष्ट करा. नेक्स्ट आहे स्टेट द मिनिंग ऑफ ॲक्विजिशन अँड मर्जर. एक्सप्लेन इन डिटेल्स द रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्विजिशन अँड मर्जर. हा मला जास्त महत्त्वाचा प्रश्न वाटतो. तो म्हणजे अधिग्रहण आणि विलिनीकरणाचा, अधिग्रहण किंवा संपादन असं देखील म्हणलं जाईल. विलिनीकरणाचा अर्थ सांगा, नंतर अधिग्रहण आणि विलिनीकरणाची भूमिका आणि महत्त्व तपशीलवार स्पष्ट करा. त्यानंतर पुढे आहे डिफाईन क्रॉस कल्चर मॅनेजमेंट अँड व्हॉट आर द इश्यूज इन क्रॉस कल्चर मॅनेजमेंट. म्हणजे आंतरसांस्कृतिक व्यवस्थापनाची व्याख्या लिहा आणि आंतरसांस्कृतिक व्यवस्थापनामध्ये काय समस्या आहेत ते स्पष्ट करा. नेक्स्ट आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ इनोव्हेशन अँड एक्सप्लेन इन डिटेल द सिग्निफिकन्स अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ इनोव्हेशन. नव उपक्रम म्हणजे काय आणि नव उपक्रमाचे महत्त्व तपशीलवार सांगा किंवा त्याचे फायदे तपशीलवार स्पष्ट करा. नव उपक्रमाला किंवा इनोव्हेशनला दुसरं नाव आहे नाविन्यपूर्ण व्यवस्थापन. इनोव्हेशन मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो त्याला नाविन्यपूर्ण व्यवस्थापन असं देखील म्हटलं जातं. अत्यंत महत्त्वाचा पुढचा क्वेश्चन नंबर 5मध्ये विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ टर्न अराउंड मॅनेजमेंट. एक्सप्लेन इन डिटेल्स द टेक्निक्स इन टर्न अराउंड मॅनेजमेंट. म्हणजे पुनर्जीवन व्यवस्थापन म्हणजे काय आणि पुनर्जीवन व्यवस्थापनातील विविध तंत्रे तपशीलवार स्पष्ट करा. ओके, कदाचित तुम्हाला टर्न अराउंड मॅनेजमेंट या नावाने शॉर्ट नोट्स विचारली जाईल किंवा टेक्निक्स इन टर्न अराउंड मॅनेजमेंट असा पण प्रश्न असू शकतो. आता आपण ब्रॉड क्वेश्चन बघितले, आता आपण शॉर्ट नोट्सकडे नजर टाकणार आहोत. त्याच्यातली पहिली शॉर्ट नोट्स आहे स्ट्रॅटेजिक ॲप्रोच टुवर्ड्स चेंजिंग बिझनेस इन्व्हायरमेंट. म्हणजे बदलत्या व्यावसायिक वातावरणाकडे धोरणात्मक दृष्टिकोन. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ चेंज मॅनेजमेंट. म्हणजे बदल व्यवस्थापनाची तत्वे. नेक्स्ट आहे डायमेन्शन्स ॲप्रोच टुवर्ड्स मॅनेजिंग चेंज. म्हणजे बदल व्यवस्थापित करण्याच्या दिशेने परिणामे दृष्टिकोन. नेक्स्ट आहे फ्युचरिस्टिक ॲप्रोच इन चेंज मॅनेजमेंट. कदाचित यावर ब्रॉड क्वेश्चन पण विचारलं जाईल. डिफाईन द टर्म ऑफ चेंज मॅनेजमेंट. एक्सप्लेन द फ्युचरिस्टिक ॲप्रोच इन चेंज मॅनेजमेंट अशा नावाने ब्रॉड क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. बदल व्यवस्थापनात भविष्यवाणी दृष्टिकोन स्पष्ट करा. नेक्स्ट आहे वे टू मेजर द सक्सेस ऑफ कस्टमर सेंट्रिक कंपनी. म्हणजे ग्राहक केंद्रित कंपनीचे यश मोजण्याचे मार्ग. नेक्स्ट आहे स्ट्रॅटेजीज ऑफ कस्टमर सेंट्रिक ॲप्रोच. ग्राहक केंद्रित दृष्टिकोनाची धोरणे. अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहेत ते म्हणजे फुल 360 डिग्री व्ह्यू ऑफ कस्टमर. म्हणजे ग्राहकांचे पूर्ण 360 अंश दृश्य. नेक्स्ट आहे
ग्लोबल मॅनेजमेंट सिस्टीम, ज्याला आपण जागतिक व्यवस्थापन प्रणाली असं म्हणतो. नेक्स्ट आहे ॲक्विजिशन अँड मर्जर, ज्याला आपण संपादन आणि विलिनीकरण असं म्हणतो. नेक्स्ट आहे इश्यूज इन क्रॉस कल्चर मॅनेजमेंट, आंतर सांस्कृतिक व्यवस्थापनामधील समस्या. नेक्स्ट आहे करंट ट्रेंड्स इन ॲक्विजिशन अँड मर्जर, संपादन आणि विलिनीकरणातील वर्तमान ट्रेड. नेक्स्ट आहे महत्त्वाची शॉर्ट नोट्स, ते म्हणजे रिस्ट्रक्चरिंग अँड इंजिनिअरिंग ऑफ बिझनेस, म्हणजे व्यवसायाची पुनर्रचना आणि पुनर्अभियांत्रिकी, किंवा नुसतं तुम्हाला रिस्ट्रक्चर अँड इंजिनिअरिंग असं देखील विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे इनोव्हेशन मॅनेजमेंट, ज्याला आपण नाविन्यपूर्ण व्यवस्थापन असं म्हणतो. नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ टर्न अराउंड मॅनेजमेंट, याला आपण पुनर्जीवन व्यवस्थापनाचे महत्त्व असं म्हणतो. कदाचित तुम्हाला इथे क्वेश्चन नंबर 4ला पण प्रश्न विचारला जाईल. डिफाईन द टर्म ऑफ टर्न अराउंड मॅनेजमेंट, एक्सप्लेन इन डिटेल्स द सिग्निफिकन्स ऑफ टर्न अराउंड मॅनेजमेंट. ओके, त्यामुळं तुम्ही त्यांचे सिग्निफिकन्स, त्याच्यानंतर त्याच्यातल्या टेक्निक्स वगैरे जे आहेत त्या काळजीपूर्वक तुम्ही करून ठेवा. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण रिसेंट ट्रेंड्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण नजर टाकलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. बाकी विषयांच्या व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या आहेत, त्या देखील काळजीपूर्वक तुम्ही बघा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.